वेलकम फ्रेंड्स, MPC IQ एज्युकेशन या प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोहम्मद बिन कासिमबद्दल माहिती पाहणार आहोत. तर बघा, आपल्या इतिहासाच्या दृष्टीने व MPCच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण हा टॉपिक आहे. कारण भारताचा संबंध, इस्लामचा संबंध भारताशी हा मोहम्मद बिन कासिमशी रिलेटेड जुळतो किंवा मोहम्मद बिन कासिम आल्यानंतरच भारतात काय झालं, इस्लामचा प्रसार सुरू झाला आहे. तर त्याबद्दल हा व्हिडिओ असणार आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलला म्हणजे MPC IQ एज्युकेशनला तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. कारण आपल्या चॅनलवर डेली असे एज्युकेशन रिलेटेड व्हिडिओ अपलोड होत असतात. तर चला मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, मोहम्मद बिन कासिम. तर मोहम्मद बिन कासिम याचा जन्म हा 31 डिसेंबर 795 ताईफ जे आफ्रिका येथे तर तिथे झाला आहे. मृत्यू हा 18 जुलै 715 यावर्षी झाला. त्याला जे एकूण आयुष्य भेटले ते 20 वर्ष जवळजवळ भेटले. त्याचा जन्म कुठं झाला आहे, ताईफ आफ्रिका येथे, आणि मृत्यू हे कुठं झालं हे आजपर्यंत गुपित आहे. बघा, तर त्याचं जे आयुष्य बघा पूर्ण, तर ते 20 वर्ष आहे. तर आपण त्याची पूर्ण माहिती बघतोय. तर बघा, त्यांनी 17व्या वर्षी म्हणजे 712च्या आसपास काय केलं, भारताच्या पश्चिम भागावर सिंध व जे पंजाब भाग आहे बघा, सिंधू नदी क्षेत्रातील, तर मी त्याचा मॅप दाखवणार तुम्हाला, ह्या भागावर प्रथम हल्ला केला. त्याचा जो उद्देश होता फक्त मोहम्मद बिन कासिमचा, तर हा इस्लाम धर्म प्रसार करणे व जिथं इस्लामचा प्रसार केला आहे त्या ठिकाणून काय करणे, थोडंफार लूट करून आणणे व त्याला जे जनता आहे त्यांना काय करायचे, ते गुलाम बनवायचे आणि आपल्याकडं अरब या देशामध्ये पाठवून द्यायचे. हे त्यांचं महत्त्वपूर्ण काम होतं. आणि धमक्या देणे हे पण एक महत्त्वपूर्ण काम होतं. तर बघा, मोहम्मद बिन कासिम, बघा सिंध हा भाग आहे बघा सिंध, त्याला दक्षिणी पश्चिमी भाग म्हणलं जातं. बघा, पाकिस्तानचा जे दक्षिणी पूर्व भाग म्हणा आणि भारताचा पश्चिमी भाग, हा जे सिंध प्रांत आहे पंजाबच्या शेजारची, हा इथं काय झालं, मोहम्मद बिन कासिमचं आक्रमण झालं होतं. आणि तिथं जनतेने काय केलं, त्यांनी मुसलमान बनवलं होतं. आणि तिथं जे विरुद्ध होते त्यांना जे अक्र लावित होते. तर बघा, त्यांनी काय केलं होतं, अनेक राजांना पत्र लिहून इस्लाम धर्म स्वीकारावा किंवा आत्मसमर्पण करा म्हणून काय केलं होतं, अशी धमकी दिली होती. त्यावेळी राष्ट्रकूट राज्य होते गुजरातमध्ये, तर त्यांना सुद्धा हे लेटर आलं होतं. पण त्यांनी त्या धमकीला मांडलं नाही. पण काही दिवसांनी काय झालं, तर मोहम्मद बिन कासिमला रिटर्न येण्याचं ऑर्डर भेटली होती, तो रिटर्न गेला. त्याच्यामध्ये धमकीचा काही पुढं उल्लेख झाला नाही. बघा, तर चचनामा जो ग्रंथ आहे बघा फारसीचा, तर याच्यामध्ये काय होतं, मोहम्मद बिन कासिम बघा, याला ज्याची मृत्यू आहे बघा त्याच्यामध्ये माहिती भेटते. तर त्याची मृत्यू कशी झाली, ते एक खलिफाने मारला असं म्हणून त्याच्यामधलं, पण असं काही स्पष्ट लिहिलं नाही की कसं मारलं कसं नाही. तर वेगवेगळे कारण वेगवेगळे जण स्पष्ट करतात. पण त्याची महत्त्वाची म्हणजे त्याच्या आजपर्यंत सुद्धा काय झालं आहे, कबर भेटलेली नाही. कुठे ते कोणालाच माहीत नाही. कारण त्याला कोणत्या ठिकाणी मारलं खलिफाने हे सुद्धा माहीत नाही आज. तर ही त्याची जी मृत्यू आहे बघा, ते आजपर्यंत गुपित आहे. आणि ते जवळजवळ 20व्या वर्षी झाले. असं मानलं तर की त्याला खलिफा आहे बघा, तर खलिफाने काय केलं, तडपडून त्याला मारलं होतं. तर का मारलं, कारण त्याचा उद्देश त्यावेळी एक कारण असं होतं की त्याचं जा क्रेज वाढत होता याच्यामध्ये अरबीमध्ये, आणि नवीन खलिफा आला होता तर त्याला ते मान्य नव्हते. आपल्या परीक्षेच्या दृष्टीने जे महत्त्व आहे ते म्हणजे जे भारतीय प्रदेश होता सिंध पंजाब येथपर्यंत अफगाणिस्तानपर्यंत, तर तिथं जे प्रथम शासक आला बघा मुस्लिम, ज्यांनी भागावर हल्ला केला, तर तो मोहम्मद बिन कासिमनी केला होता. हे महत्त्वपूर्ण आहे. कारण पाकिस्तानचे लोक बरेचदा म्हणतात की हमारे मोहम्मद कासिमने आक्रमण केले आहे. तर ते याच्यामुळं म्हणतात कारण तो प्रथम मुस्लिम शासक होता की त्यांनी येथे आक्रमण केलं होतं. जवळजवळ 16व्या वर्षी आक्रमण केलं होतं ध्यानात ठेवा, आणि 20व्या वर्षी तो मृत्यू पावला होता. तर एवढ्या आपल्या परीक्षा दृष्टीने आपण माहिती पाहिली. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला नक्की तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब आहे. थँक्यू मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.